बाहेरचं कुणी पाठीमध्ये येऊ नका, गर्दी कमी करा, गर्दी पाठीतली जबाबदार राहणार नाही, प्रत्येकही लक्षात घ्या. कोल्हार खुर्द येथे प्रतिवर्षी हिंदू नववर्षारंभी अर्थात गुढीपाडवा दिनी बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. गावाची 150 वर्षाची परंपरा आजही तग धरून आहे. आखाडी अर्थात दशावतारी सोंगे आजही साजरी केली जातात. यात्रोत्सवामध्ये पुंतांबा येथून आणलेल्या गोदावरीच्या गंगाजलानं गावातील सर्व देवतांना स्नान घालून विधिवत पूजा अर्चा केली. सकाळी 10 वाजता येथील मारुती मंदिरात जमतात. येथे ग्रामपुरोहित गावातीलच शेतीचे वर्षभराचे पंचांग सांगतात. संध्याकाळी महादेव मंदिरापासून महाराजांच्या काठीची सवाद्य मिरवणूक निघते. मिरवणुकीनंतर रात्रीच्या सुमारास पारंपरिक पौराणिक आखाडीला प्रारंभ होतो. यामध्ये रामायण महाभारतातील देवदेवता दानवांचे तसेच विविध पात्रांचे मुखवटे धारण करून सनई चौघड्यांच्या सुरात दशावतारी सोंगांचं नृत्य सादर केलं जातं. यात्रेदरम्यान निघणाऱ्या दशावतारी सोंगे अर्थात आखाडीची येथे 150 वर्षापासूनची परंपरा आहे. आखाडी दरम्यान बिरोबा मंदिराचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत आखाडीचा कार्यक्रम सुरू असतो. गावातील व परिसरातील असंख्य महिला पुरुषांची आखाडी पाहण्याकरिता गर्दी करतात. कोल्हार खुर्द येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडतो. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होतो. बाहेरून आलेले मल्ल कुस्त्यांचा फड गाजवितात. कुस्त्यांच्या हंगामानंतर यात्रोत्सवाची सांगता होते. सार्वजनिक वर्गणीतून यात्रा उत्सव साजरा केला जात असून यात्रेनिमित्त बिरोबा महाराज मंदिर व सभोवताली आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. तसेच यात्रेनिमित्त खेळणी मेवा मिठाईची दुकाने थाटली जातात. स्थानिक ग्रामस्थांना यात्रेचा आनंद घेण्यासाठी नातेवाईकांना आमंत्रण दिलेले असतात. SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर. पाडव्याच्या दिवशी जी आखाडी भरते ती पंचक्रोशीत काय आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये 10 वर्षापासून युट्यूबला आपण ही आखाडी पाहत आहोत. तसं सर्व चॅनलवर आपल्याला ही आखाडी पाहायला मिळतेच. पण आपल्या गावाचं एक भूषण आणि एक आपल्या गावाचा या आखाडीमुळे आणि आपल्या यात्रेमुळे बिरोबा महाराजाच्या पुण्याईनं आपल्या गावात कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडत नसतो आणि घडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तरी पण आज या दिवशी सगळ्यांनी या यात्रेचा आनंद घ्यावा. आपण सकाळपासून पाण्यावाल्यांचा कार्यक्रम केलाय. मारुती देवळामध्ये पण आपण भविष्य पाहिलंय. परत आता काठीची मिरवणूक केली, आतिषबाजी चांगल्या प्रकारात केली. सगळ्यांचा आतापर्यंत जसा मला आणि गावकऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना जो सगळ्यांचा विश्वासाने आपण याकडे उभी केली, ही पण रात्रभर आपल्याला एकदम आनंदात आपल्या घरचे लेकरं बाळ सांभाळून कोणत्याही प्रकारचा आपल्या घरचे सगळे माणसं आहेत या विषयी कोणाला काही शंका नाही आणि कोणी काही या ठिकाणी गोंधळ करण्याचा प्रकार करणार नाही याची मी शाश्वती बाळगतो. त्याचप्रमाणे जर कोणी या ठिकाणी जर काही अनुचित प्रकार घडवण्याचा जर प्रकार केला तर त्यासाठी पोलीस संरक्षण पण आपण मागवलेलं आहे. पण ही यात्रा आपल्याला एकदम आनंदात साजरी करायची
उद्या संध्याकाळी आपण थोड्या प्रमाणात का होईना हंगामा पण करणार आहे. अशा पद्धतीने यात्रेचं स्वरूप राहील आणि आजच्या आखाडे आपण सुरुवात करू. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आपल्या गणपती सरस्वतीचं पूजन करण्यासाठी आणि श्रीफळ वाढवण्यासाठी या ठिकाणी मी ज्यांचा नामोल्लेख करणार आहे त्या लोकांनी या ठिकाणी यावं. कोणाचा नामोल्लेख जर माझ्याकडून जर राहिला तर कोणी माझ्या बाबत नाही का कोणी तक्रार करू नका. मी तुमची कोणाची सगळ्यांची माफी मागन, पण ज्यांचे नाव घेतले त्यांनी ताबडतोब येऊन इथं नारळ श्री गणेश करावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. आपल्या गावचे बिरोबा महाराज यात्रे आखाडीचा अध्यक्ष तसंच गावचा तंटमुक्ती अध्यक्ष आज आपल्या कोलार खुर्दमध्ये 2025 सालामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भरणारी आखाडी ही पाहण्यासाठी 40 गाव काय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात काय भारतामध्ये या आखाडीचं नावलौकिक झालेलं आहे. त्याचप्रमाणे इथं होणारा हा दशावतारी खेळ हा पाहण्यासाठी फार पब्लिक फार 10-25 हजार लोकांच्या आसपास गावची यात्रेचं स्वरूप तयार होत असतं. त्यानिमित्त होणारी ही यात्रा आज आमची आखाडी सुरुवात करून आज श्री गणेशाची पूजन करून आता आखाडीला मी सुरुवात केलेली आहे. आणि ही आखाडी जवळजवळ 70 ते 75 वर्षापासून आपण या ठिकाणी साजरी करतो. यामध्ये दशावतारी खेळाचे खूप पात्र असतात. रामायण महाभारत असतं, दशावतारी खेळ केला जातो. रामायणाचा 12-1 वाजेपर्यंत भाग असतो, त्याच्यानंतर पांडव प्रताप चालू होतं. असा हा प्रकारे सकाळी देवीचे मुकुटा काढून मारुतीच्या देवळापाशी याची सांगता केली जाते. आणि ही यात्रा फार आनंदात आतापर्यंत माझा अनुभव मला सांगतो का या गावात या परिसरामध्ये असणारे माणसं किंवा पब्लिक जे इथं येतं एकदम आनंद वातावरणामध्ये बिरोबा महाराजाचं दर्शन घेऊन आजच्या दिवशी रात्री 9 वाजता आखाडी चालू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत ही आखाडी चालते आणि एकदम शांततेत असते. यामध्ये मला माझ्या गावचा फार अभिमान आहे. सगळेच मला सहकार्य करतात आणि यात्रा कशा पद्धतीनं आनंदीमय होईल यासाठी सगळ्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असतो. आणि ही यात्रा एकदम आनंदातच यापुढे पण अशीच आम्ही चालू. आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे का ही यात्रा एकदा तरी तुम्ही पाहण्यासाठी कोलार गावात यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. या आखाडीची परंपरा 75 ते 70 वर्षापासून आमच्या गावामध्ये चालू आहे. आणि या यात्रेची सुरुवात 5 दिवस अगोदर सुरुवातीला काही थोडे सोंग निघून केली जाते. आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी तरुण मुलं पुणतांब्याला जाऊन बिरोबासाठी पाणी आणतात. आणि त्यानंतर गावामध्ये प्रत्येक मंदिरावरती निशाण लावलं जातं. निशाण लावल्यानंतर संध्याकाळी काठीची मिरवणूक गावामधून काढली जाते. आणि ती गावातून मिरवल्यानंतर काठी ज्या वेळेस मंदिराजवळ पोहोचते त्यानंतर हा आमचा आखाडीचा खेळ सुरू होतो. आणि हा आखाडीचा खेळ गेल्या 70-75 वर्षापासून सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम संपतो. नमस्कार. आमच्या ग्रुपचं नाव वीरभद्र तरुण मित्र मंडळ तांदुळनेर आहे. आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे कोलार खुर्द बिरोबा महाराज देवस्थान निमित्त आमची ही 3री-4थी पिढी आहे. आम्ही ही परंपरागत ही देवाची सेवा करत असतो. याबद्दल आम्ही कोणताही मोबदला घेत नाही. आमचे आजोबा पंजोबा यांच्यापासून चालत आली ही रूढी परंपरा आहे. आम्ही अशाच प्रकारे पुढेही चालवत ठेवू. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.